कोकणच्या सागर किनारी बाप्पांच्या चरणी, जिथे समुद्राची लाटा आणि बाप्पांची माया, निसर्ग, श्रद्धा आणि शांततेचा संगम, कोकणातील स्वर्ग म्हणावा असा हा गणपतीपुळेचा अनुभव. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात तुम्ही सर्व? तर आमची कोकण सिरीज नंबर 2 सुरू होणार आहे आजपासून आणि ह्या वेळेस आम्ही एक्सप्लोर करणार आहोत गणपतीपुळे आणि रत्नागिरी. तर आपण गणपतीपुळे आणि रत्नागिरी ह्या एरियामध्ये आपण काय काय एक्सप्लोर करणार आहोत ते ह्या येणाऱ्या सगळ्या ब्लॉग्स मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर चला सुरू करूया आपली जर्नी आणि पूर्ण ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. याचे बरेच पार्ट्स येतील तर तेही बघायला विसरू नका. राहण्याची सोय कुठे असणार आहे, कशी असणार आहे तेही तुम्हाला आमच्या काही व्हिडिओज मध्ये बघायला भेटेल. तर 3 ते 4 याचे ब्लॉग्स येतील, नक्की बघा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गणपती बाप्पांचं नाव घेत आम्ही प्रवासाला केलेली आहे सुरुवात. आमचा रूट असणार आहे ताम्हिणी घाट मार्गे. पुणे ते गणपतीपुळे हा प्रवास जवळपास 6.5 ते 7 तासाचा असणार आहे बाय कार. पुण्यावरून गणपतीपुळ्यासाठी बस सुविधा देखील आहे. बऱ्याचशा स्लीपर बसेस ह्या रात्री निघतात आणि एसटी बसेस ह्या दिवसा देखील असतात. मला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर जवळपासचं स्टेशन आहे रत्नागिरी. रत्नागिरीवरून तुम्हाला बाय बस 50 किलोमीटर देखील जावं लागेल. तर आता आपण आहोत चिपळूणच्या आधी परशुराम घाटामध्ये. हा घाट सुरू होण्या अगोदरच परशुरामांचं खूप छान सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी आणि त्या मंदिराचा देखील ब्लॉग पुढच्या येत्या सिरीज मध्ये असणार आहे. कोकणाला परशुरामांची भूमी देखील म्हटलं जातं. तर तुम्ही इकडे येत असाल तर नक्कीच परशुराम मंदिरात जाऊन या आणि परशुरामांचं दर्शन घ्या. जवळपास 6.5 ते 7 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलेलो आहोत गणपती बाप्पाच्या गावामध्ये म्हणजेच गणपतीपुळ्यात. तर सर्वात प्रथम आपण जाऊ आपल्या हॉटेलमध्ये. येथील स्टेचा व्हिडिओ एक सेपरेट आम्ही बनवणार आहोत खास तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला येथील स्टे बद्दलची माहिती डिटेलमध्ये मिळेल. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळ्यामध्ये आणि आम्ही आल्यानंतर थोडासा आराम वगैरे केला आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत गणपती मंदिराकडे आणि बीचकडे. तर चला जाऊया, गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि बीचवरती खूप धमाल करूया. तर आम्ही झालेलो आहोत रेडी, मुलंही झालेले आहेत रेडी. तर चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. समोर बघा गेट, खूप सुंदर गेट आहे. गाडी पार्क करून आम्ही थोडंसं अर्धा किलोमीटर चालत निघालेलो आहोत मंदिराकडे. तर हे आहे गेट. समोरच गणपती मंदिर दिसतंय आणि त्याच्याकडे जाण्यासाठीच्या ज्या लाईनच्या हे असतात ते पण दिसत आहेत. इथं छोटे छोटे दुकानं पण आहेत. इथून तुम्हाला लागणाऱ्या वस्तू घेऊ शकतात.
आणि इथली ग्रीनरी, इथली सीनरी खूप सुंदर आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर वसलेलं अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. इथली मूर्ती 400 वर्षे जुनी असून ही मूर्ती स्वयंभू आहे. तर पोहोचलोय आपण मंदिरामध्ये. तर हे बघा समोर दिसतं आहे ते मंदिर आहे आणि आम्ही उभे आहोत रांगेमध्ये. तर माहीत नाही आतमध्ये मोबाईल अलाउड होईल की नाही, पण हे आहे मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठीचं द्वार. आणि इथलं स्ट्रक्चर बघा किती सुंदर आहे. हे बघा मागे मंदिर. आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. तर समोरच गणपतीची मूर्ती आहे आणि ह्या साईडला आहे समुद्र. कसं झालं दर्शन? खूप छान दर्शन झालं. मूर्ती पण खूप सुंदर आहे. खूप प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर. खूप छान मंदिर आहे. तर हे आहे मंदिर गणपतीपुळेचं. बघा किती सुंदर मंदिर आहे. खूप खूप छान वाटतं या मंदिरामध्ये. या मंदिराच्या काही आख्यायिका आहेत. त्या अशा की ह्या मंदिराची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे ती निसर्गरित्या तयार झालेली मूर्ती आहे. तसंच हे मंदिर पश्चिम द्वार देवता म्हणून ओळखले जाते. या पश्चिमाभिमुख मूर्तीमुळे कोकण किनारपट्टीचे संरक्षण होते अशी धारणा आहे. तर हे बघा मंदिराचे इथले जे पिलर आहे त्याच्यावरती किती सुंदर डिझाईन आहे. आणि मंदिराच्या चारही बाजूंनी असे गणपतीच्या मूर्त्या आहेत. हे बघा सर्व बाजूंना अशा गणपतीच्या मूर्त्या आहेत सुंदर. हे गणपती बाप्पा नवसाला पावणारे गणपती बाप्पा आहेत. आणि हे गणपती डोंगरात प्रकट झाल्यामुळे ह्या मंदिराला कोणी प्रदक्षिणा घालत नाही, तर अख्ख्या डोंगराला प्रदक्षिणा घालतात. तर दर्शन करून झालं आहे आमचं आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत बीच साईडला. आता आम्ही बीचवरती जाऊन खूप एन्जॉय करणार आहेत. आम्ही तुम्हाला दाखवूया आम्ही कसं एन्जॉय करतो. चला बीचला. तर हे बघा इथं भक्त निवासाची थोडीशी माहिती दिली आहे. असं असणार आहे ते भक्त निवास आणि इथं त्याच्या डिटेल्स आहेत. मोबाईल नंबर पण दिलेला आहे. टाइम वगैरे पण दिला आहे. कधी चेकिंग आहे, चेकआउट आहे, सगळी सोय आहे तिथे. तर आलो आहोत आम्ही आता बीचवरती. गर्दी भरपूर आहे आणि पाणी पण भरपूर आहे. 6 वाजत आले आहेत आणि गर्दी बघू शकता आहात तुम्ही.
तर इथं सर्व राईड्स आहेत. हे बघा, बाईक राईड आहे, घोडा राईड्स आहे, कॅमल राईड आहे, त्यानंतर पाण्यातल्या पण भरपूर राईड्स आहेत इथे. बघा, भरपूर राईड्स आहेत पाण्यातल्या. हे बघ, ओ माय गॉड, केवढी गर्दी आहे. तर हे बघा, 3 जण मस्त बाईक राईड करताय एकाच बाईकवरती. विवेंची हाऊस होती म्हणून करतायत. आणि ही आली त्यांची बाईक. बाय बाय बाय. वा, तर हे बघा, थोडं पुढे आलोय आम्ही आणि इकडे जरा गर्दी कमी आहे, मोकळं आहे आणि थोडं स्वच्छ पण आहे. मस्त वाटतं इथं. तर आता मुलं इथंच एन्जॉय करतील. छान वाटतं. हे समुद्राच्या जवळ आहोत आम्ही, पण असं खूप दमट वातावरण वगैरे नाही आहे. हवा छान गार लागते, जास्त गरमी होत नाहीये. छान वाटतंय, मस्त वाटतंय. हाय, आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत. आता मस्त सूर्यास्त होणार आहे बघा. तर डिनरसाठी आलेलो आहोत आम्ही आणि डिनरमध्ये आज आम्ही घेतलेला आहे व्हेज. आणि व्हेजमध्ये आहे बघा, पोळी आहे, इथं ही उसळ आहे, वांग्याची भाजी, डाळ, गुलाबजामुन, ताक, भात, पापड. इथं आहे तांदळाची भाकर आणि मुलांनी घेतलेलं आहे चिकन.